भंडारा तहसील कार्यालय तसेच उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक सुरूच, एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलीस स्टेशन जवाहरनगरचे पोलीस स्टॉप पेट्रोलिंग करीत असताना अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टरने मिळून आल्याने आरोपी नामे चंद्रशेखर देवराव कोहळे वय 35 वर्ष, नरेश बाबूराव सुखदेव वय 50 वर्ष, दोन्ही राहणार कोंढी तालुका जिल्हा भंडारा हे मौजा कोंढी शिवारातील हनुमान मंदिराजवळ मिळून आली। गोपनीय माहितीवरून रेड केली असता यातील आरोपी क्रमांक 2 हा यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH36 AL 3773 व ट्रॉली क्रमांक MH36 G 0160 चा मालक आहे। यातील नमूद वाहनाचे चालक आरोपी क्रमांक 1 हा वाहन मालक आरोपी क्रमांक 2 यांच्या सांगण्यावरून मौजा कोंढी गावातील नाल्यातून 1 ब्रास रेती अंदाजे किंमत 5500 रुपयांची चोरी करून त्याचे ट्रॅक्टर MH36 AL 3773 ला संलग्न असलेल्या ट्रॉली क्रमांक MH36 G 0160 किंमत 5 लाख रुपये मुद्देमाल मिळून आल्याने आरोपिताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। स्थानिक तहसीलदार भंडारा व SDM भंडारा तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांनाच अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर का म्हणून दिसत नाही, सर्वसामान्य जनतेला व पोलिसांना दिसतो तर यांनाच का दिसत नाही। स्थानिक महसूल अधिकारी यांना महिन्याकाठी लक्ष्मीचं दर्शन नाही ना। भंडारा तहसीलचे महसूल अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी भंडारा व स्थानिक मंडळ अधिकारी कार्यवाहीसाठी उदासीन असल्याचा चर्चा तालुक्याला तर जिल्ह्याला रंगत आहे। जिल्हाधिकारी भंडारा कारवाई करता संबंधित अधिकाऱ्यांवर काय करतील याकडे नजरा लागलेल्या आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार शिवनकर, पोलीस स्टेशन जवाहरनगर यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन जवाहरनगरचे अधिकारी करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा।